हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतानं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. स्पर्धेतल्या या हाय व्होल्टेज लढतीमध्ये भारतानं पाकिस्तानचा 5-3 असा शानदार पराभव केला. तर भारताकडून हरमनप्रीत सिंग आणि अभिषेकनं प्रत्येकी 2 गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयासह भारतानं स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेती भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूनं वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत विजयी धडाका कायम ठेवलाय. दुसऱ्या फेरीत सिंधूनं आक्रमक खेळ करत कॅनडाच्या बॅडमिंटनपटूचा सरळ 2 सेट्समध्ये धुव्वा उडवला. सिंधूनं ही लढत 21-16 आणि 21-17 अशी जिंकत स्पर्धेच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला. भारताचा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीनं वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. आयुषनं दर्जेदार खेळ करत श्रीलंकेच्या बॅडमिंटनपटूचं आव्हान सरळ 2 सेट्समध्ये परतावून लावलंय. आयुषनं ही लढत 21-8 आणि 21-10 अशी जिंकत स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेतून लक्ष्य सेन आणि उन्नती हुडा या भारतीय बॅडमिंटनपटूंचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलंय. पुरुष एकेरीमध्ये अमेरिकेच्या बॅडमिंटनपटूनं लक्ष्य सेनचं आव्हान सरळ 3 सेट्समध्ये परतावून लावलं. तर महिला एकेरीमध्ये कॅनडाच्या बॅडमिंटनपटूनं उन्नतीचं आव्हान सरळ 3 सेट्समध्ये परतावून लावलं. आयसीसीनं टेस्टमधलं रँकिंग जाहीर केलंय आणि या ताज्या क्रमवारीमध्ये इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रुकनं कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठलंय. ब्रुकनं ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर ट्रेव्हिस हेडला पिछाडीवर टाकत अव्वल स्थानावर विराजमान झालाय. ब्रुकनं 852 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर नाव कोरलंय. तर ब्रुक चौथ्यांदा कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी विराजमान झालाय. 3 वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. उपलब्ध 19,396 जागांपैकी 14,948 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली. यंदा 48,751 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. 40,403 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये 11,000 घरं बांधण्याचं काम सुरू आहे. मात्र लाभार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यानं आता पहिल्या टप्प्यात 3,408 घरं बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अर्जांच्या प्रतिसादानुसार पुढची घरं बांधली जाणार आहेत. पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून शौर्य पदक जाहीर झालंय. गडचिरोलीमध्ये अपर पोलीस अधीक्षक असताना नक्षलविरोधी कारवाईमध्ये दाखवलेल्या धैर्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकानं चकमकीमध्ये 3 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. पालघरच्या दापचरी इथे 1,395 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी जागेची पाहणी केली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्ग, मुंबई वडोदरा द्रुतगती मार्ग आणि वाढवण बंदराजवळच्या बाजारपेठेमुळे शेतमाल थेट देश विदेशामध्ये पोहोचण्यास मदत होणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या विशेष रेल्वेचं भाडं नियमित गाड्यांपेक्षा 1.5 ते दुप्पट असताना या गाड्यांना प्राधान्य कमी मिळतंय. त्यामुळे प्रवाशांना तासनतास विलंबाचा सामना करावा लागतोय. यंदा मध्य रेल्वेनं 246, पश्चिम रेल्वेनं 60 विशेष फेऱ्या जाहीर केल्यात. यंदा गणेशोत्सव 12 दिवसांचा असणार आहे. 14 सप्टेंबरला बाप्पांचं आगमन होऊन 25 सप्टेंबरला विसर्जन होईल. 2017 नंतर पहिल्यांदाच असा योग आलाय आणि पंचांगकर्त्यांनुसार हा दुर्मिळ योग नसून तिथीच्या गणितामुळे उत्सवाचा कालावधी वाढलेला आहे. बेस्ट मुंबईकरांच्या सेवेमध्ये आता 150 नवीन एसी डबल डेकर बस दाखल करणार आहे आणि या प्रस्तावाला बेस्ट समितीनं मंजुरी दिली आहे. बस 12 वर्षांसाठी चालकाचं भाडे तत्वावर घेण्यात येणार आहे आणि काही बस या ओपन डेक स्वरूपातल्या सुद्धा असणार आहेत. मुंबई पोलिसांच्या अश्वदलासाठी गृह विभागानं 1,27,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून नवीन घोडे, साहित्य, वैद्यकीय तपासणी आणि प्रशिक्षकांचं वेतन यावर खर्च केला जाणार आहे. सध्या अश्वदलामध्ये 16 घोडे आहेत. इंडिगोच्या वेबसाईट आणि ॲपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं प्रवाशांना तिकीट बुकिंग आणि ऑनलाईन चेक इन करताना अडचणींचा सामना करावा लागतोय. फ्लाईटची माहिती मिळत नसल्यानं प्रवाशांना त्रास झालाय. समस्या सोडवण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. इंडिगोनं प्रवाशांची माफी मागितली आहे. अकोटच्या श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये जुनं ते सोनं या संकल्पनेतून पारंपरिक क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला. लगोरी, लंगडी, रस्सीखेच, पोत्यांची शर्यत अशा 14 पारंपरिक खेळामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहानं सहभाग घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, शिस्त आणि नेतृत्व गुण विकसित होण्यास मदत झाली.
हिंगोलीच्या जवाहर रोडवरच्या जैन मंदिर परिसरामध्ये चोरट्यांनी गाडीच्या काचा फोडल्या, 3 लाख रुपये लंपास केले. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. नाशिकच्या मालेगाव, नांदगाव आणि धुळे इथून दुचाकी चोरणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे आणि त्याच्याकडून 5,90,000 रुपये किमतीच्या 11 दुचाकी जप्त केल्या. चौकशीमध्ये त्यानं साथीदाराच्या मदतीनं दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईमध्ये 3 गुन्हे उघडकीस आले. बुलढाण्यामध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करताना तहसीलदारांच्या पथकावर हल्ल्याचा प्रकार घडलाय. अंधेऱ्या फाट्यावर रेतीच्या टिप्परनं तहसीलदारांच्या वाहनाला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. अंबरनाथमध्ये ड्रग्ज विक्री प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली. आता या ड्रग्ज माफियांची अनधिकृत घरं पाडण्याची मागणी पोलिसांनी नगरपालिकेकडे केली आहे. भगतसिंग नगर आणि सिद्धार्थ नगर परिसरातल्या आरोपींच्या घरांवर कारवाई करण्याबाबत पत्र देण्यात आलंय.